नमस्कार. हवामानाचा अंदाज व इशारे यामध्ये आपले स्वागत आहे. आज दिनांक 17 मे रोजी नैऋत्य मोसमी पाऊस दक्षिण अरबी समुद्र, मालदीव आणि कोमोरियन क्षेत्राच्या काही भागात, दक्षिण बंगालचा उपसागर, अंदमान बेटे आणि अंदमान समुद्राचा उर्वरित भाग, पूर्व मध्य बंगालच्या उपसागराच्या काही भागात पुढे सरकला आहे. विदर्भात आजपासून पुढील 5 दिवस तर कोकणामध्ये आज दिनांक 19 व 20 रोजी व मध्य महाराष्ट्रात, मराठवाड्यात दिनांक 20 व 21 रोजी काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. आजपासून पुढील 3 दिवस मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तर उद्या कोकणात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. आजपासून पुढील 3 दिवस पुणे व सातारा जिल्हा व त्याचा घाट विभागात आज, अहिल्यानगर, कोल्हापूर व त्याचा घाट विभाग तर उद्या सोलापूर व सांगली व दिनांक 19 रोजी अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट व ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगाने सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस, तसेच धुळे, नाशिक जिल्हा व त्याचा घाट विभाग मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट व ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगाने सोसाट्याच्या वारासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. म्हणून वरील सर्व जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. आज उर्वरित राज्यात तर उद्या दिनांक 18 मे रोजी नंदुरबार व जळगाव वगळता संपूर्ण जिल्ह्यात मेघगर्जना, विजांचा कडकडाट, ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने सोसाट्याच्या वाऱ्यासह तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. दिनांक 19 मे रोजी पालघर, उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही जिल्हे, जालना, हिंगोली, नांदेड वगळता उर्वरित राज्यात, तसेच दिनांक 20 व 21 रोजी संपूर्ण राज्यात मेघगर्जना, विजांचा कडकडाट, ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने सोसाट्याच्या वाऱ्यासह तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. म्हणून वरील सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. पुणे शहर व आसपासच्या परिसरात पुढील 48 तासात आकाश अंशतः ढगाळ राहून दुपारी व संध्याकाळी सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता असून मेघगर्जना, विजांचा कडकडाट व ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने सोसाट्याच्या वाऱ्यासह तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढील काही दिवस आकाश सामान्यतः ढगाळ राहून मेघगर्जना, विजांचा कडकडाटासह ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. म्हणून पुणे शहराला आजपासून पुढील काही दिवस येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. धन्यवाद.